विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलू शकते. दोन्ही आघाड्यांमध्ये फूट पडण्याची चिन्हे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांनी त्यांच्या पेरिल्स ऑफ डेमोक्रेसी या पुस्तकात लिहिले होते की राजकारणात युती जास्त काळ टिकत नाही. मित्रपक्षांमध्ये मतभेद सुरू होतात आणि मग ते स्वतंत्र मार्गाने जातात. हे आज महाराष्ट्राच्या राजकारणात 100% खरे असल्याचे दिसते. विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हा फरक समोर आला आहे. राज्यातील दोन्ही आघाड्यांमध्ये हा फरक दिसून येत आहे. या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने महायुतीत निराशा आहे. राज्यात सरकार चालवणाऱ्या महायुतीतील शिंदे यांनी लोकसभा निवडणूक 16 जागांवर लढवली होती. त्यांना 7 जागा जिंकण्यात यश आले. नव्या एनडीए सरकारमध्ये या पक्षाला एकच राज्यमंत्रीपद देऊ करण्यात आले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित गटानेही राज्यमंत्रीपद घेण्यास नकार दिला. अजित पवारांना आपल्या पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी आशा होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र आले होते. 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र होते. भाजपने 164 तर शिवसेनेने 126 जागांवर निवडणूक लढवली होती. तेव्हा राष्ट्रवादीत फूट पडली नव्हती. त्यांनी 121 जागांवर निवडणूक लढवली होती. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांना जास्त जागा हव्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीतून बाहेर पडण्याची भीतीही व्यक्त होत आहे. दुसरीकडे RSSने अजित पवारांना सरकारमध्ये समाविष्ट केल्याबद्दल भाजपवर टीका केली आहे. यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे त्यांचे मत आहे. राज ठाकरे यांनी एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. राज ठाकरे यांनी नुकताच आपला पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे विधानसभा निवडणूक एकट्याने लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र निवडणुकीपूर्वी ते एनडीएमध्ये सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात कोणत्या प्रकारचे राजकारण चित्र निर्माण होईल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. पण येत्या काही महिन्यात सध्याचे चित्र बदलणार आहे हे निश्चित. एमव्हीएमध्ये काँग्रेसच्या वाढत्या उंचीमुळे मित्रपक्ष चिंतेत आहेत. राज्यात महाविकास आघाडी MVA विरोधी पक्षात आहे. त्यातही भेगा पडल्याच्या खुणा दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवल्यानंतर काँग्रेसचे मनोबल वाढले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र विभाग प्रमुख नाना पटोले यांच्या या विधानाने शिवसेना, उद्धव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद यांची निराशा झाली आहे की काँग्रेस आता MVAमध्ये मोठा भाऊ आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 147 जागा लढवल्या होत्या. असे दिसते की MVAमध्ये जागा वाटप सोपे होणार नाही. अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा.